मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,263 वरती. 23,263 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. आणि आजचं मार्केट सर्वांना माहीत आहे, एक्झिट पोल झाले आणि त्यामध्ये BJP सर्वांना माहिती आहे. आता रिझल्ट जे असणार आहे आपले, म्हणजे इलेक्शनचे रिझल्ट जे असणार ते रिझल्ट जे असणार ते असणार 4 जून रोजी, म्हणजे उद्याच्या दिवशी असणार आहे. पण एक्झिट पोलमध्ये पण बघा, जे सरकार होतं BJP सरकार होतं आणि त्यामध्ये पण आपल्याला सर्वात जास्त सीट दिसले एक्झिट पोलमध्ये BJPचे. तर त्या एका न्यूजचा इम्पॅक्ट जो होता आपल्या मार्केटवरती झालेला होता, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. ठीक आहे. आणि आजचं मार्केट जे होतं आपल्याला, म्हणजे खास करून निफ्टीच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला, 800 पॉईंटने प्लसमध्ये या ठिकाणी ओपन झालेलं होतं. गॅपअप, मोठा गॅपअप होता हा छोटा गॅपअप नव्हता मित्रांनो. खूप दिवसानंतर तुम्ही पण असा गॅपअप बघितलेला असेल की 800 पॉईंटने निफ्टी गॅपअप ओपन होते. आपण बघत असतो की निफ्टी फक्त आपल्याला 200-300 पॉईंटने गॅपअप किंवा गॅपडाऊन दिसते, पण 800 पॉईंट जर म्हटले तर हे खूप झाले. जे मागचं सेशन झालेलं होतं तेव्हा आपली निफ्टी जी आहे 22,550च्या आसपास क्लोज झालेली होती आणि आजच्या दिवशी डायरेक्ट ओपन होते. आता ह्या कॅन्डलचा हाय बघूया आपण किती होता. ही जी आजची डेली जी कॅन्डल बनलेली यामध्ये तुम्हाला समजेल हा हाय होता 23,338चा. 23,338चा हाय होता या कॅन्डलचा हाय, म्हणजे इथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. आता सकाळच्या वेळेला पहिली जी कॅन्डल बनली होती 5 मिनिटांची, सर्वांनी बघितली, पण मोठी कॅन्डल होती, निगेटिव्ह कॅन्डल होती आणि त्यानंतरून मार्केट त्याच कॅन्डलमध्ये होतं. ठीक आहे. आपण म्हटलं होतं की आता मार्केटमध्ये स्कोप नाही आहे. स्कोप असला पाहिजे की जर मार्केट 800 पॉईंटने गॅपअप ओपन होतं आहे तर मार्केट असं नाही की 800 पॉईंटने गॅपअप झालं आहे म्हणजे 500 पॉईंटने पुन्हा वरती जाणार, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग येणारच. तर हे लॉजिक या ठिकाणी आपण लावायचं असतं आणि त्यानुसार काम करायचं असतं. तर मोठा गॅपअप होता आणि त्यामध्ये पण जे स्टॉक होते PSU, आपण सर्वात जास्त भर कशावरती दिला होता. मागे पण मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्शनचे जेव्हा रिझल्ट येणार PSU स्टॉक आपल्याला वरती दिसणार. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSU बँकिंग सेक्टर बघा, CPSE बघा, तुम्हाला सर्व स्टॉक आजच्या दिवशी वरतीच दिसले. SBI सारखा स्टॉक होता. त्यानंतर बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, हे PSU बँकिंग जे होते ते वरतीच होते. त्यानंतर CPSE, सेल सारखा स्टॉक, भेल सारखा स्टॉक, पॉवर ग्रीड, NTPC, त्यानंतर कोचिन शिपयार्ड, डिफेन्स सेक्टरमधल्या पण काही कंपन्या या वरतीच होत्या. आणि PSU बँकिंग तर सर्वात जास्त वरती. हा जो इंडेक्स होता आज 9% वरती होता PSU बँक. आणि जर कोणाकडे ETF होल्ड असतील PSU बँकिंगचे तर त्यांना पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण दिसत असणार, 9% प्रॉफिट. तर PSUमध्ये आज सर्वात जास्त तेजी आपल्याला दिसलेली होती. ठीक आहे. आणि इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जर वरती असतील तर आपलं इंडेक्स पण गॅपअप असणारच आहे, लक्षात ठेवा. रिलायन्स सारखा स्टॉक आहे, वेटेज स्टॉकचं इंडेक्समध्ये सर्वात जास्त, तो स्टॉक पण आज 5.5% वरती होता. एवढं वरती म्हटल्यावरती पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन बघा तुम्ही, एका इंडेक्समध्ये सर्वात जास्त रिलायन्सचं होतं. मग म्हणजे इंडेक्सला वरती घेऊन जाणारा स्टॉक कोणता? रिलायन्स. त्यानंतर HDFC बँक बघा 2.5% वरती होती, त्याचं तर सर्वात जास्त वेटेज इंडेक्समध्ये आपल्या. मग असे जे स्टॉक होते ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये सर्वात जास्त, असे स्टॉक जर वरती जात आहे तर आपला इंडेक्स पण वरतीच जाणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. इंडेक्स पण गॅपअप ओपन होणार. तर हे लॉजिक सर्वांना माहिती असलं पाहिजे की आपलं मार्केट गॅपअप ओपन होतं आहे तर का होतं आहे. स्टॉक जर गॅपअप झाले ओपन तर आपलं इंडेक्स पण होत असतो गॅपअप ओपन. ठीक आहे. इंडेक्समध्ये असणारे स्टॉक वरती ओपन झाले तर इंडेक्स पण वरतीच होत असतो ओपन, लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. आणि निफ्टीने आजच्या दिवशी पुन्हा एक आपला लाईफ टाईम हाय बनवला. ही जी लेवल सांगितली मी तुम्हाला 23,338, हा निफ्टीचा पुन्हा बनला एक ऑल टाईम हाय. पहिला होता ही लेवल दिसते तुम्हाला. आणि रिकव्हरी पण मार्केटमध्ये ह्या लेवलपासूनच आली, जो मार्केटने डिप दिला सकाळच्या वेळेला पहिल्या कॅन्डलने. त्यानंतर मार्केट थोडं रिकवर होत गेलं आणि वरतीच गेलेलं होतं. इथे काय आता हा गॅप सुटला. आपण हा डेलीचा चार्ट बघतो, इथे तुम्हाला समजेल की हा गॅप या ठिकाणी सुटलेला आहे. मग काही जण म्हणणार उद्या पण गॅप अप ओपन होईल का? तर हे रिझल्ट जे येत असतात इलेक्शनचे यामध्ये काय होऊ शकतं, मार्केटमध्ये इथे व्हॉलॅटिलिटी जास्त असते. व्हॉलॅटिलिटी मार्केटवरती पण जाऊ शकतं, मार्केट खाली पण येऊ शकतं, सांगता येत नाही. असं नाही की आज 800 पॉईंटने गॅपअप झालं ओपन म्हणजे उद्या ते पण 800 पॉईंटनेच होऊ शकतं किंवा 400-500 पॉईंटने होऊ शकतं. मार्केट गॅपडाऊन पण ओपन होऊ शकतं, काही सांगता येत नाही. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते, मार्केटमध्ये उतार चढाव खूप येत असतात. त्यामुळे प्रत्येकाने ते जपून काम करायचं असतं. जर तुम्हाला मार्केट समजत नाही आहे, ट्रेंड कोणता आहे समजत नाही, तर तुम्ही ट्रेडिंग पण टाळलं पाहिजे. बहुतेक जण अशा मार्केटमध्ये काय करतात, अंदाज लावतात की BJP सरकार येणार नाही, मार्केट खाली जाणार,
मी पुट बाय करून चालतो, मी पुट बाय करतो. पुट बाय केलं, सांगा त्यांचे काय हाल झालेले असणार आजच्या दिवशी. ज्यांनी ओव्हरनाईटमध्ये, बहुतेक जणांनी ते जर पुट बाय केलेले असतील ओव्हरनाईटमध्ये 2-3 दिवसांपूर्वी, तर सांगा आज 800 पॉईंटनी निफ्टी गॅप ओपन होते, तर त्यांना किती मोठा लॉस झालेला असणार. जवळजवळ त्यांचं प्रीमियम 0 समजून चालायचं. ठीक आहे, त्यांचे ज्या स्ट्राईक होत्या त्या OTM झालेल्या पूर्ण, आणि काही जणांनी OTM स्ट्राईकचे पण पुट ऑप्शन बाय केलेले असणार, मग ते लॉसमध्ये सर्व येते. किंवा असं पण होऊ शकतं, आज 800 पॉईंटने गॅपअप झालेलं ओपन, काही जणांना वाटतं की उद्या पण मार्केट जे आहे ना गॅपअप ओपन होईल, आपण काय करूया, कॉल ऑप्शन या ठिकाणी बाय करूया, मार्केट वरतीच जाणार. आणि उद्या जर ते समजा 400 पॉईंटने गॅप डाऊन ओपन झालं, तर काय होईल, त्यांना इथे लॉसच होणार आहे. काय होऊ शकतं मार्केटमध्ये सांगता येत नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शक्यतो टाळच पाहिजे. बिगिनर जे असतात ना त्यांनी टाळच पाहिजे. आणि जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही हेज केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या पोझिशनला हेज केलं पाहिजे. हेजिंगनेच तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकतात. तुम्ही नेकेड जर ऑप्शन बाईंग करत असाल, खास करून ऑप्शन बायरसाठी जे नेकेड ऑप्शन बाईंग करत असतात ते शक्यतो प्रॉफिटमध्ये कधी येत नसतात. तुम्ही हेज करून चाला, तुमचा लॉस फिक्स असतो, भले तुमचं प्रॉफिट कमी असतं. त्यामध्ये तुम्हाला जर मार्केटची डायरेक्शन समजत असेल, तुमच्या दिशेने जर मार्केट केलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येत असतात मग. ठीक आहे, तर ह्या गोष्टी बघायच्या असतात. मार्केट म्हणजे काय फक्त कॉल आणि पुट बाय करणं नसतं, त्याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास पण असतो. पण प्रत्येकजण तो करत नाही, मार्केटला समजून घेत, मार्केटची जी सायकोलॉजी असते तिला कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ठीक आहे, काम करत चला, अभ्यास करत चला. तर आजचा क्लोज पण चांगला आहे, गॅपअप आहे, पण इथे गॅप सुटलेला आहे. उद्या असं पण होऊ शकतं की मार्केट थोडं खाली पण येऊ शकतं, प्रॉफिट बुकिंग पण मार्केटमध्ये येऊ शकते, काय होऊ शकतं व्हायला. पण एक रिझल्ट BJP, करंट जे गव्हर्नमेंट आहे BJP आहे, आणि येणारं पण जर आता BJP जर आलं मार्केटसाठी ते पॉझिटिव्ह पण असणार. आणि यामध्ये सर्वात जास्त फोकस आपला PSU स्टॉकवरती असणार आहे. खूप जबरदस्त रॅली त्यांची येणाऱ्या दिवसांमध्ये येऊ शकते. मग कोणी म्हणेल की मी टॉपला इथे स्टॉकला बाय करून टाकतो, तर तसं करायचं नसतं. जो पण ट्रेंडिंग स्टॉक असतो, एखादा स्टॉक अपट्रेंडमध्ये जातोय तर त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट येऊ द्या, त्यानंतर बाय करण्याचा प्रयत्न करा. टॉपला कोणी फसू नका, कारण की प्रॉफिट बुकिंग पण असते ना मार्केटमध्ये. जर एखादा स्टॉक 10%, 20% वरती जातोय तर त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होणारच. मग तुम्ही जर टॉपला बाय करून बसले आणि त्याच ठिकाणी जर प्रॉफिट बुकिंग आली तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिसायला लागतात. ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टी बघत चला, त्यानुसार स्टॉकमध्ये बाईंग करत चला. तरी ते आता प्राईसचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे निफ्टीमध्ये. आपण ही रेंज बघितली होती की प्रत्येक वेळेला इथे निफ्टी सपोर्ट घ्यायची. हा होता सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, आणि वरती होता हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला, पण निफ्टी पुन्हा ह्या रेंजमध्ये आलेली होती, पुन्हा ह्या रेंजमध्ये येऊन गेली निफ्टी. पण आज झालं मार्केट गॅप ओपन, म्हणजे पुन्हा मार्केटसाठी हा जो रेजिस्टन्स होता नंतर सपोर्ट बनेल, त्यानंतर ही लेवल पण सपोर्ट बनेल. म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये पकडू 23,100ची लेवल, ही पण मार्केटसाठी एक सपोर्ट बनेल. आणि जवळजवळ 22,780च्या आसपास ही लेवल पण मार्केटसाठी काय बनणार, सपोर्ट. जर मार्केट खाली आलं तर टप्प्याटप्प्यांमध्ये निफ्टीसाठी हे सपोर्ट बनत जाणार, लक्षात घ्या. ठीक आहे, या लेवल लक्षात ठेवायचे असतात नेहमी, समजलं. तर आता काही महत्त्वाचे लेवल आहे इंट्राडेसाठी, ते आपण बघू 5 मिनिटांमध्ये. त्यासाठी आपण जाऊया आता 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये. इंट्राडेमध्ये बनलेला हा चार्ट 5 मिनिटांचा तुम्हाला दिसेल. सुरुवातीला बनणारी कॅन्डल जी होती, मोठी कॅन्डल ही दिसते तुम्हाला, मोठी कॅन्डल होती, जवळजवळ 250 पॉईंटची कॅन्डल होती. आणि आपण काय म्हटलो होतो, जर मार्केट एवढं गॅप ओपन झालं आहे, एवढी मोठी निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनते, तर मार्केट इथं काय कॉन्सॉलिडेट होऊ शकतं, थोडं साईडवेज पण होऊ शकतं. म्हणजे जो मोमेंटम असतो मार्केटमध्ये तो नसणार या ठिकाणी. स्लोली वरती गेलंच, पण कसं मोमेंटम पाहिजे असतो. आणि या ठिकाणी विक्स डाऊन झाली आजच्या दिवशी, लक्षात घ्या. IV डाऊन झाली आजच्या दिवशी. मग इथे काय होत असतं, IV जर डाऊन होत असेल तर ऑप्शनची प्रीमियम वाढत नाही. ठीक आहे, IV वाढत असेल तर ऑप्शनची प्रीमियम पण स्पाईक मारतात. पण IV जर डाऊन झाली इथे तर तुमचं प्रीमियम पण जास्त वाढत नसते, इथे वाढत नाही. ते या गोष्टी ऑप्शनमध्ये लक्षात ठेवायच्या असतात, तुम्ही समजलं. तर मार्केट या ठिकाणी बघा, पहिल्या कॅन्डलमध्ये खाली आलेलं होतं 250 पॉईंटने, जो निफ्टीचा ऑल टाईम हाय होता पहिला, जवळजवळ त्याच लेवलवरती बघा प्राईसची काय ॲक्टिव्हिटी झाली. प्राईसने इथेच सपोर्ट घेतलेला होता, आणि त्यानंतर मग हळूहळू मार्केट या ठिकाणी वरती जात होतं. मार्केटमध्ये विकनेस नव्हता, लक्षात घ्या. मार्केट वरतीच जात होतं. या 5 मिनिटांच्या कॅन्डलमध्येच मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसलं. लेवल तुम्हाला सहजरित्या या ठिकाणी ड्रॉ करता येतील. बघा, ही एक लेवल होती, इथे मार्केट काय करायचं, रेजिस्टन्स घ्यायचं. बघा आजच्या दिवशी ही एक लेवल मी ड्रॉ करतो, त्यानंतर ही एक लेवल आहे. ह्या लेवल असतात आपल्यासाठी, ह्या काम करणार. या लेवल बघा, मी इथे ड्रॉइंग करून ठेवतो. हे बघा, हे आपल्यासाठी लेवल असणार आहे. निफ्टीचा ऑल टाईम हाय 23,338 रेजिस्टन्स असणार आहे. आता इथून हे स्ट्रक्चर आपल्याला पॉझिटिव्हच दिसतंय. ठीक आहे ना, हे स्ट्रक्चर काय पॉझिटिव्ह याचे.
इथे आपल्याला ट्रेंड काय दिसतं आजचा इंट्राडेमध्ये पण पॉझिटिव्ह. ही 5 मिनिटांची कॅन्डल सोडून द्या, हे ताबडतोब सेलिंग आली मार्केटमध्ये, पण मार्केट आपल्याला वरती शिफ्ट होताना दिसलं इथून. आणि डेलीची कॅन्डल आहे तिला पण शॅडो बनली वरती. इथे जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल आणि हा डे हाय जर ब्रेक करत असेल, याच्यावरती जात असेल, तर एक मोमेंटम अजून इथे येऊ शकतो. म्हणजे निफ्टी इथून पुन्हा 23,500 पर्यंत पण जाऊ शकते. हा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणार मग मार्केटसाठी. किंवा उद्या रिझल्ट येणार, त्यामुळे दुपारपर्यंत असं पण होऊ शकतं की मार्केट थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये इथे जाऊ शकतं, म्हणजे साईडवेज होऊ शकतं. 12:30-1 पर्यंत मार्केट आपल्याला थोडंसं साईडवेज पण दिसणार, कारण की 12:30-1 नंतरच आपल्याला समजेल, जवळजवळ लक्षात पण येईल की कोणतं सरकार येतं आहे. ठीक आहे, BJP येतं आहे, काँग्रेस येतं आहे, काय कोणाला किती सीट मिळत आहे, हे सर्व आपल्याला जवळजवळ 12:30-1च्या दरम्यान समजेलच. ठीक आहे, मग इथे काय होऊ शकतं, मार्केट थोडं कॉन्सोलिडेशनमध्ये पण जाऊ शकतं, इंडिसिज होऊ शकतं मार्केट. ठीक आहे, मग ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग करायची असते, उद्याचा दिवस असा असणार आहे की शक्यतो ऑप्शन ट्रेडिंग टाळलंच पाहिजे. आपण फक्त मार्केटचा व्ह्यू बघतोय की मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं. उद्याच्या दिवशी असं पण होऊ शकतं की लेवल मार्केटमध्ये काम करणार नाही. लक्षात घ्या, असे काही इव्हेंट असतात की त्या इव्हेंटमध्ये लेवल काम करत नाही. म्हणजेच आपण जे सपोर्ट किंवा आपण जे रेजिस्टन्स बघत असतो ते काम पण करत नाही. ते कसे काम करत नाही, ह्या अशा कॅन्डल बनवत. ही जी मोठी कॅन्डल दिसते तुम्हाला, अशा कॅन्डल बनत जातात, रेजिस्टन्स ब्रेक होत जातात, त्यानंतर सपोर्ट पण मार्केटमध्ये ब्रेक होत जातात. त्या लेवल आपल्यासाठी काम करत नसतात. ठीक आहे, पण आपण प्रायजेक्शनला नक्की फॉलो केलं पाहिजे. जर तुम्हाला इंट्राडेमध्ये एंट्री घ्यायची तर तुम्ही ट्रेंड नक्की मार्केटचा बघितलाच पाहिजे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, डे हायवरती थांबतंय, तिथून जर बाईंग आली तर मार्केट आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू पण करणार. खाली सपोर्ट कोणता असेल, 23,262 ही लेवल मार्केटसाठी काय असणार आहे, सपोर्ट. इथे बघायचं आहे तुम्ही मार्केट कोणत्या लेवलला थांबत होतं, त्यानंतर कोणती लेवल इथे पुन्हा सपोर्ट असणार, ही एक लेवल सपोर्ट असणार 23,200च्या आसपास. ही पण लेवल काय असणार, एक सपोर्ट असणार. अजून कोणती लेवल, 23,160 ही लेवल पण काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे. त्यानंतर कोणती लेवल, जो पहिला ऑल टाईम हाय होता निफ्टीचा, म्हणजे 23,100च्या आसपास, ही पण लेवल काय सपोर्ट असणार. हे मार्केटसाठी सपोर्ट असणार आहे. तुम्ही म्हणणार मग मार्केट इथे थांबायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, असे काही इव्हेंट असतात की मार्केट त्या दिवशी कोणत्याही सपोर्टला ब्रेक करू शकतं किंवा कोणत्याही रेजिस्टन्सला ब्रेक करू शकतं. मग हे सपोर्ट जे आहे ना, तुम्हाला मोठमोठ्या कॅन्डल बनवत तुटताना पण दिसू शकतात उद्याच्या दिवशी. तुम्ही म्हणणार 23,262 वरती मार्केट आलेलं आहे, मी काय करतो इथे बाउन्स घेणार, एखादा कॉल ऑप्शन बाय करून टाकतो. नाही, तिथे अशा मोठमोठ्या कॅन्डल पण बनू शकतात. म्हणजेच मार्केटमध्ये या ठिकाणी काय असणार, व्हॉलॅटिलिटी. पुन्हा इथून मार्केट बाउन्स घेताना दिसू शकतं, मोठमोठ्या कॅन्डल इथे आपल्याला बनवताना दिसू शकतं अशा प्रकारच्या. म्हणजे मार्केट इथे 400-500 पॉईंटने वरती पण जाऊ शकतं, 400-500 पॉईंटने खाली पण येऊ शकतं. अशी ॲक्टिव्हिटी उद्याच्या दिवशी होऊ शकते जेव्हा रिझल्टचा इम्पॅक्ट कमी होणार. म्हणजे जसं रिझल्ट लागणार उद्या इलेक्शनचे, त्यानंतर मग मार्केट एक स्मूथली डायरेक्शन पकडणार इथे. एकतर ते अप ट्रेंडने जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंड, एका ट्रेंडला पकडून चालू शकतं. ही एक संभावना असते मित्रांनो. ठीक आहे, एक ट्रेंडला ते पकडून चालणार. मग आपण बघायचं की मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणता प्लॅन आपला असला पाहिजे, मार्केट गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, मार्केटमध्ये किती स्कोप आहे अजून, या सर्व गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, म्हणजेच आपल्याला याचं ॲनालिसिस करायचं असतं. मग हे आपण ॲनालिसिस मार्केटमध्ये केलं पाहिजे. ठीक आहे, या लेवल तर आपल्या इंट्राडेसाठी असणार आहे. ठीक आहे, आता मार्केट कुठे जाणार आपल्याला माहीत नाही उद्याच्या दिवशी. मी का सांगतोय, कारण की मी बघितलेलं पण आहे, रिझल्टच्या दिवशी पण बघितलेलं आहे, त्यानंतर बजेट असतात त्यावेळेला पण बघितलेलं आहे. जे महत्त्वाचे सपोर्ट असतात, रेजिस्टन्स असतात, मार्केट त्याला रिस्पेक्ट करत नाही अजिबात. ठीक आहे, तोडून टाकतं ते, सपोर्ट पण तुटतात, रेजिस्टन्स पण तुटतात. या अशा कॅन्डल बनवत ते पण मोठमोठ्या. ठीक आहे, त्यामुळे त्या दिवसासाठी शक्यतो जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात, खास करून जे ऑप्शन बाईंग करत असतात, त्यांनी ऑप्शन बाईंग टाळलं पाहिजे. आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, स्टॉप लॉसचा नक्की वापर केला पाहिजे. स्टॉप लॉस लावायचा, एंट्री घ्यायची. एकतर स्टॉप लॉस ट्रिगर होणार तुमचा किंवा तुम्हाला प्रॉफिट मिळणार, दोन्हीपैकी एक गोष्ट होणार आहे. या गोष्टी बघून काम करत चालायचं. ठीक आहे, मार्केटमध्ये काम करायचं ना, अभ्यास करून काम करायचं. ज्या ठिकाणी आपली एंट्री बनत असते त्याच जागेवरती आपली एंट्री झाली पाहिजे. अंदाजे कोणत्याही जागेवरती रँडम ट्रेडिंग होत नाही, रँडम ट्रेडिंग होत नसते, लक्षात घ्या. अभ्यास पाहिजेच. परफेक्ट लेवल, सपोर्ट, रेजिस्टन्स हे काम करत असतात. तुम्ही पण बघतात मार्केटमध्ये करतात त्या काम, त्या लेवल काम करत असतात. फक्त तुम्हाला ते ओळखायचे असतात. मार्केटचा ट्रेंड असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो. मार्केट उद्या कुठे पण जाऊ शकतं, सांगता येत नाही. गॅप अप पण ओपन होऊ शकतं किंवा
गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम कराल, इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉप लॉसचा वापर नक्की करत चला. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो, मार्केट कुठेही जाऊ शकतं. आज 800 पॉईंटने तुम्हाला निफ्टी गॅपअप दिसली, उद्या 500 पॉईंट गॅप डाऊन पण दिसू शकते. इंट्राडेमध्ये 500 पॉईंटने वरती पण जाऊ शकते, इंट्राडेमध्ये 500 पॉईंटने खाली पण जाऊ शकते. त्यामुळे एक स्टॉप लॉस तुमचा असला पाहिजे की मला एवढा लॉस घ्यायचा आणि बाहेर पडायचं. लॉसमध्ये कधी थांबायचं नसतं. तुम्ही लॉसमध्ये थांबत बसला, तुम्हाला वाटतं मार्केट रिकवर होईल, ते होत नाही, मार्केट खालीच जातं आणि तुम्हाला ते मोठा लॉस देतं. मग तुम्ही मोठा लॉस बुक करून बाहेर पडतात. तसं करायचं नसतं. त्यामुळे स्टॉप लॉस ऑर्डरचा नक्की तुम्ही वापर करायचा असतो. तर ह्या काही निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल होत्या, ह्या तुम्हाला समजलेल्या असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंटची संख्या फार कमी आहे, तर व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.